मी आर्थिक, तुम्ही बघता मी राज्याचा अर्थसंकल्प किंवा आर्थिक जबाबदारी सांभाळतो, त्याच्यावर आर्थिक शिस्त पाहिजे. कालच मी सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमनला काही कारणानिमित्त बोलवलं होतं. आज सकाळी छत्रपतीच्या चेअरमनला बोलवलेलं होतं आणि आम्ही हे सगळं बघत असतो. कारण तुम्ही आज असाल उद्या नसाल, पण हे वैभव कायमचं राहणार आहे. जे शेंबेकर साहेबांनी लावलंय, जे जाधवराव साहेबांनी लावलंय, जे मुळकरांनी लावलंय, अनेकांनी, मी सगळ्यांची नावं घेत बसत नाही, अनेक मान्यवरांनी लावलेले आहेत. तावरे आहेत, जगताप आहेत, सगळे. आणि त्याच्यामुळं हे करण्याच्या करता आता मी आतमधली सगळी ती जुनी गोडाऊन सगळे पाडून टाकतोय. एकच तिथं गोडाऊन 3 लाख पोत्याचं, 3 लाखच ना, नाही 3 लाख. कारण आपल्याला बिसलेल्या जागा पाहिजे. परवा आणि माझी कामाची पद्धत कशी तुम्हाला माहिती आहे. मी एका आर्किटेक्टला विचारत नाही, एकाला विचारतो, दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला, आणि मग चौघांचं ऐकल्यानंतर बाबा आता काय निर्णय आपण घेतला पाहिजे असा निर्णय मी घेत असतो. तुमचं एससी स्टँड असेल, तुमचं काय ते आयुर्वेदिक कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज, तुमचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज असेल, कुठल्याही ज्या इमारती, तुमची पंचायत समितीची इमारत असेल, कारण 4-5 लोकांना दाखवलं तर त्या तुमचं ते डुबलला सांगितलं, डुबलचा फोन आला का बाबूराव, ते फाट्याचं सांगितलंय तिथं. काल मी आज इथे येणार तरी बाबूराव काल देवगिरीला. अरे म्हणलं थांबा ना, काय 5 तास यायचंय, 5 तास जायचंय, पावसा पाण्याचं आपलं शांत, आता वय झालंय आपलं शांत, इथं जरा थांबावं, आल्यावर तिथं कागद द्यावा. तर त्या प्रकारे फार काही तिकडे यायच्या भानगडीत पण अहो चांगलं आहे, परंतु ते तुम्ही त्याची काळजी घेतली तर ते आणखीन चांगलं नाही. ते पार 85-90 पर्यंत चांगलं नाही. आम्हाला 100 पर्यंत तुम्हाला बघायचं, आणि तुम्हाला बघायचं असल्यामुळे आम्ही पण तिथपर्यंत टिकलो पाहिजे. तर ह्या पद्धतीनं ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या.